कसे आहात सगळे? वेलकम बॅक टू माय न्यू मिनी व्लॉग. तर सकाळचे वाजले आहेत 9 आणि आम्ही चाललेलो आहोत कोल्हापूर आदमापूर दर्शनासाठी. कारण खूप दिवस झालं म्हणतोय की बाळूमामांच्या दर्शनाला जायचं, पण काही कारणास्तव वेळ भेटत नव्हता, म्हणजे कामातून वेळ भेटत नव्हता. आणि आज फायनली ठरवलं की जायचं आणि बाळूमामांचा बुलावा देखील आला होता. तर पहिल्यांदा गेलो होतो मी मेतक्यातील सत्यवा माता यांच्या मंदिरात त्यांच्या दर्शनासाठी. आणि हे इतकं सुंदर मंदिर आहे, काही विचारू नका. कारण पहिल्यांदा गेल्या गेल्या एक छान असा भव्य प्रवेशद्वार लागतो आणि त्यानंतर आतमध्ये दैत्य आणि देवांमध्ये जे अमृतासाठी युद्ध झालं होतं त्याची खूप छान अशी मंदिरावरती कलाकृती केलेली आहे ते दिसतं. आणि त्यानंतर इथे मंदिरात गेलो आणि देवांचं दर्शन घेतलं. आणि त्यानंतर आम्ही जे मेण मंदिर आहे, जे या सत्यवा माताच्या मंदिरापासून थोड्याशा अंतरावर आहे, तिथे गेलो. आणि ते मंदिर म्हणजे इथं एक खांब आहे बाळूमामांनी रोवलेला. त्या खांबाला कैलास खांब किंवा भूतांचा खांब असं देखील म्हणतात. कारण ज्या माणसांना लागीर लागलेली असते किंवा भूतांचा असा काही त्रास असतो, ते ह्याच्या भोवती फिरल्यावरती आणि ह्यांना मिठी मारल्यावरती ते निघून जातं असं म्हणतात. आणि मग तिथं दर्शन घेतलं आणि मस्तपैकी एका रोडवरती थांबून जेवण केलं. कारण आम्ही जिथे थांबलो होतो तिथून आदमापूर फक्त 6 किलोमीटर होतं. पण नदीकाठचं पूर सगळ्या शेतातमधून घुसला होता. पुलावरती पाणी आलतं. आम्हाला जाता येत नव्हतं. कुठल्याच ठिकाणावरून आम्ही अक्षरशः 60 किलोमीटरचा प्रवास म्हणजे 6 किलोमीटर राहिलं होतं बरं का. आणि त्यानंतर तिथून जाता येत नव्हतं म्हणून आम्ही दुसऱ्या रस्त्याने 60 किलोमीटरचा प्रवास करून आम्ही मामांच्या दर्शनाला गेलोच. असं म्हणतात की दर्शन घ्यायचं असेल तर देव कुठून ना कुठून तरी मार्ग दाखवतोच. आणि मग मामांचं दर्शन घेतलं आणि कोल्हापुरात आलो. आणि कोल्हापुरात अचानक असा पाऊस चालू झाला होता आणि काही वेळ आम्ही गाभाऱ्यात देवीच्या थांबलो, देवीचं दर्शन घेतलं आणि मन अगदी प्रसन्न झालं. देवीला म्हणलं आता इथून तरी आम्हाला सुखरूप आमच्या घरी पोहोचव. तर दर्शन वगैरे घेतलं आणि मग निघालो. तर बघा कसलं ट्रॅफिक लागलं होतं आणि पुढे आलो तर पंचगंगेला अक्षरशः पूर आला होता. पण खूप वाईट वाटत होतं कारण इथल्या शेतकऱ्यांचं, गावकऱ्यांचं किती नुकसान आणि त्यांना बघून खूप वाईट वाटत होतं. आणि अशी आमची सध्या परिस्थिती पण नव्हती म्हणजे तिथं थांबण्याची, की तिथं त्या लोकांची मदत करू असं काही. तुम्ही बघू शकता हे अक्षरशः पाणी रस्त्यावर आलं होतं. म्हणजे जे गाडी वगैरे चालवतात त्यांचं सुद्धा नुकसान होतं. कारण इकडून तिकडं जाता येत नव्हतं आणि तिकडून इकडं येता येत नव्हतं. अक्षरशः सांगली कोल्हापूर हा रस्ता सुद्धा जाम झाला होता कारण पुलावर पाणी असल्यामुळे. पण बाळूमामांचं नाव घेतलं आणि निघालो. आणि कृष्णा हॉटेलला जेवण केलं आणि असा संपवला आजचा दिवस आणि सुखरूप घरी पोहोचलो मुळात.